नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी झटपट पद्धतीमध्ये मऊसूद अशी तिळाची वडी बनवतोय. या संक्रांतीसाठी ही वडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी छान बनवून तयार होते. तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तरीसुद्धा या वड्या खूप छान होतात. रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपल्याला वडी बनवण्यासाठी 1 कप तीळ घ्यायचे आहेत बघा. तर इथं मी देशी तीळ वापरलेत बघा, गावरान तीळ. तुम्ही पांढरे तीळ वापरले ना तरीसुद्धा चालतात. 1 कप तीळ घ्यायचे तर आपल्याला जाडबुडाच्या कढईमध्ये घ्यायचं आणि अगदी स्लो टू मिडियम गॅसवरती खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आपल्याला. कमी गॅसवरती तीळ भाजले ना तर खूप छान खमंग होतात. त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचेत बघा. तर इथं बघू शकता तीळ छान असे फुललेत आपले, भाजून झालेत पूर्णपणे. आता याला काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला. पसरट भांड्यामध्ये ठेवायचं म्हणजे पटकन थंड होतं. आता याचबरोबर आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचेत. ते सुद्धा आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचेत बघा. अशा प्रकारे छान फुटले पाहिजेत शेंगदाणे आणि मस्त खरपूस झाले पाहिजेत. आता भाजून झाले जातात, हे सुद्धा काढून आपल्याला थंड करून घ्यायचेत. तर इथं तीळसुद्धा पूर्णपणे थंड झालेत आणि शेंगदाणेसुद्धा थंड झालेत. आता याचं टरफलं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता तीळ आपल्याला मिक्सर चालू बंद करत असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक मिक्सरवरती वाटू नका. मिक्सर चालू बंद करत असं वाटून घ्यायचं आहे. तीळ वाटून झालेत बघा. आता आपले शेंगदाणेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे वाटून घ्यायचे आहेत. दोन्हीसुद्धा छान खमंग भाजल्यामुळं ना वास खूप छान येतो. खमंग असा वास येतो. आता ते वाटून झाल्यानंतर आपल्याला इथं ज्यामध्ये आपण वडी सेट करून घेणार आहोत ना, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. इथं मी पोळपाटावरच सेट करून घेते. तुम्ही ताटामध्ये एखाद्या स्टीलच्या प्लेटमध्ये सुद्धा घेऊ शकता. तूप लावल्यामुळं वडी लगेच निघते आपली, त्यामुळं थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं. त्यामध्ये आपल्याला चिरलेला 1 कप गूळ टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा फक्त पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅस स्लोच करायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे मिक्स करत गूळ वितळवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं ना, गूळ आपला कडक होत नाही, पाक बनत नाही आपल्या गुळाचा. गॅसची हलकीशी ऊब लागले ना आणि अशा प्रकारे आपण जर मिक्स केला ना तर अगदी 2 मिनिटामध्ये गूळ वितळून तयार होतो. तर इथे बघू शकता आपला गूळ वितळून झालाय. लगेचच आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं शेंगदाणे आणि तिळाचं ते टाकून घ्यायचं आणि लगेचच आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पटपट मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित गोळा होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं मिश्रण पूर्णपणे मिक्स झालंय बघा. आता हे लगेच आपण जे तूप लावून ठेवलं होतं ना पोळपाटाला त्याच्यावरती काढून घ्यायचं. तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता. पूर्णपणे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे जर स्पॅच्युला असेल ना त्यानं मिश्रण अजिबात चिकटत नाही, पटकन निघतं. किंवा तूप लावलेलं उलटणं किंवा वाटी घ्यायची आपल्याला आणि याच्याने मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. आपल्याला हाताने सुद्धा करू शकता. आपण गूळ जास्त गरम न केल्यामुळं ना चटके जास्त बसत नाहीत. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित असं एकसारखं स्मूथ करून घ्यायचं. तर इथं मी थोडंसं बेलण्याच्या साहाय्यानं ना, थोडंसं लाटण्याच्या साहाय्यानं थोडंसं लाटून घेतलं म्हणजे थोडंसं आणखी पातळ होतं. थोडंसं वरतून किसलेलं सुकं खोबरं टाकून घेतलंय मी, म्हणजे दिसायला पण छान दिसतं. त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे वडीला व्यवस्थित चिकटून राहतं. आता खोबरं छान असं सेट झालंय बघा. आता ही वडी ना आपल्याला 5 ते 6 मिनिटं अशीच थंड होऊ द्यायची थोडीशी. थंड झाल्यानंतर अशी कट करायला घ्यायची आहे बघा. म्हणजे व्यवस्थित सेट होते आणि कटसुद्धा पटकन होते.
तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करू शकता, लहान मोठ्या आकारामध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही वडी छान अशी आपली अगदी स्मूथ कट होतीये. तर एक काढून सुद्धा बघूया आपण. अगदी पटकन छान अशी क्लीन निघते बघा, अगदी मऊसूद होते. थंड झाल्यावरती ना या वड्या आणखी छान अशा स्मूथ अशा खुसखुशीत होतात. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच हे वड्या खाऊ शकतील. अगदी मऊसूद आणि खुसखुशीत होतात. तुम्ही सुद्धा या वड्या नक्की ट्राय करून बघा. 2 ते 3 महिने आरामात टिकतात. अजिबात खराब होत नाहीत. आपण सगळं साहित्य व्यवस्थित असं थंड करून घेतल्यामुळं ना पाणी सुटत नाही मिश्रणाला आणि आपल्या वड्या अजिबात लवकर खराब होत नाहीत. त्यामुळं तीळ आणि शेंगदाणे जे आपण भाजून घेतलं होतं ना, ते थंड केल्यानंतरच वाटून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यावरती हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.